अजून एक खुशखबर मुंबईतल्या नागरिकांना द्यावी लागेल की सरकार नागरिकांच्या समस्या असतील तर त्या दूर करण्यालाच प्राथमिकता देते। आणि काल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमची वर्षानुवर्षाची जी मागणी होती, विशेषतः मुंबईतील उपनगरवासियांची, की ज्यामध्ये उपनगरातल्या बांधलेल्या इमारती असतील, घरं असतील, याला बांधकामाच्या परवानगी घेऊन बांधकाम केल्यानंतर सुद्धा ॲग्रिकल्चरचं तेव्हा नॉन ॲग्रिकल्चर केल्यानंतर सुद्धा एनए टॅक्स, नॉन ॲग्रिकल्चरल टॅक्स हा सातत्यपूर्ण दरवर्षी येतो। हा अन्याय आहे। मुंबई शहरात जर एनए टॅक्स नाही तर उपनगरात ज्यांनी एनए करून घेतल्यात, इमारती बांधल्यात, घरं बांधलेत, त्यांना एनए टॅक्स परंपरागत दरवर्षी लागणं हा भुर्दंड आहे, हा सोस आहे। आणि काल महसूल मंत्र्यांनी शासन निर्णय काढण्याचे निर्देश दिले आणि मुंबई उपनगरात आता एनए टॅक्स लागणार नाही। करोडोचं बर्डन, लाखो मुंबईकरांच्या डोक्यावरचं उपनगरातलं एनए टॅक्सचं सरसकट काढलं। ही महायुतीची भारतीय जनता पक्षाची उपनगरवासियांना, मुंबईवासियांना भेट आहे।